नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या UK कॉमेडी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जळगाव दर्शन या सिरीजमधील भाग 15वा आणि आज आपण जाणार आहोत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी। श्री कपिलेश्वर महादेव मंदिर कंडारी येथे। हे मंदिर खूप प्राचीन आहे। मंदिरामध्ये दगडी खांब असून त्यावर बारीक कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून तापी नदीच्या किनाऱ्यावर उंच टेकडीवर स्थित आहे। दगडी खांबांवरती देवी देवतांच्या मूर्त्या ह्या कोरण्यात आलेल्या आहे। येथे श्री गणपतीची मूर्ती आहे। श्री कपिल मुनी हे प्राचीन भारतातील महान ऋषी होते। ते संख्यादर्शनचे प्रवर्तक मानले जातात। तसेच त्यांनी विकासवाद हा सिद्धांत लिहिलेला आहे। ते भगवान विष्णूचे अवतार सुद्धा मानले जातात। अशा महान ऋषीमुनींनी येथे भगवान महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे। येथे त्यांनी भगवान महादेवाची आराधना केली व त्यांच्या प्रार्थनेनुसार भगवान महादेव येथे ज्योतिरूपाने विराजित झाले। त्यामुळेच हे दैवत कपिलेश्वर या नावाने प्रचलित आहे। हे एक जागृत स्थान असून येथे पुरातन काळी रेतीची पिंड होती। शिव मंदिराचा गाभारा हा 3 फूट खोल असून यापूर्वी अजून जास्त खोल होता अशी माहिती मिळते। संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी मोठा यात्रोत्सव साजरा केला जात असतो। श्री पुरंदासजी महाराज यांनी येथील श्री प्रयागदासजी महाराज यांना गुरु मानून त्यांनी येथे योग साधना तपस्या केली। त्यांना योगीराज बालयोगी अशा पदव्या मिळाल्या। हे तीर्थस्थळ पर्यटन स्थळ म्हणून शासनाकडून घोषित करण्यात आलेले आहे। तसेच या ठिकाणी कालसर्प त्रिपिंडी यासारख्या महत्त्वाच्या पूजाविधी केल्या जात असतात। यासाठी दुरून दुरून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आणि पूजाविधी करण्यासाठी येत असतात। मंदिर परिसरामध्ये मारुती मंदिर, अजून एक महादेवाची पिंड आहे। तसेच कालभैरव मंदिर, छोटे छोटे मंदिरं आहेत। मंदिराचा इतिहास दर्शवणारा फलक येथे लावण्यात आलेला आहे। महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यामध्ये दुरून दुरून या ठिकाणी भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओंकारेश्वर महादेव मंदिर। मंदिरासमोर येथे विस्तीर्ण असे तापी नदीचे मोठे पात्र आहे। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम नमः शिवाय।